नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। उमेदवारांच्या नावाची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात किंवा जी काही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी DMRच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळेस तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला अधिक जे काही नवीन संदेश आहे त्यावरती पाहायला भेटेल। जे अपडेट आलेली आहे ते प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठीची सुधारित निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तसंच प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन या पदाची देखील सुधारित उमेदवारांच्या नावाची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, लघु टंकलेखक या पदाची देखील सुधारित निवड यादी आलेली आहे। निम्न श्रेणी लघु लेखक या पदाची देखील या ठिकाणी सुधारित निवड यादी जी आहे ते पाहाव्यास भेटत आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी जर या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या निवड यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का चेक करायचा आहे। मी एक PDF डाउनलोड करून घेतो, जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती मला सांगता येईल। टंकलेखक या पदाची सुधारित निवड यादी मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला कशा पद्धतीने उमेदवारांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे ते थोडक्यामध्ये पाहता येईल। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मंत्रालय पदनाम यामध्ये लघु टंकलेखक या पदासाठीची सुधारित निवड यादी जवळपास एकूण पदसंख्या जर पाहिली रिक्रुटमेंट प्रोसेसची तर 37 पदांकरिता या ठिकाणी ही रिक्रुटमेंट प्रोसेस चालू आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहा तुमच्या नावाचा समावेश कशा पद्धतीने करण्यात आले। तुमच्या नावाच्या समोर तुमचं मेरिट नंबर, तसंच रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता किंवा कुठल्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होणार आहे। हा SC प्रवर्गातून कॅन्डिडेट आहे। हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुमच्या नावाच्या समोर असेल तर यस येईल इथे या ठिकाणी, आणि तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे। ठीक आहे, आणि विशेष म्हणजे जे काही स्टेटस असणार आहे तुमच्या नावाच्या समोरील ते म्हणजे एलिजिबल आहे का नॉट एलिजिबल आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि सिलेक्शन कॅटेगरी, तुमचं सिलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। आणि रिमार्कमध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहा रिमार्कमध्ये जे कॅन्डिडेट जॉईनिंग केलेले नाहीत किंवा रिझाईन केलेले आहेत अशा उमेदवारांचे नाव किंवा नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे। हा कॅन्डिडेट रिझाईन केलेला आहे, रिझाईन आहे, नॉट जॉईन, काही उमेदवार काय केलेले आहेत जॉईन करून रिझाईन केलेले आहेत असे देखील या ठिकाणी उमेदवारांचे नाव आहेत। आता काय होणार आहे माहिती का, आता जे काही रिझाईन केलेले जागा वॅकंट राहिलेल्या आहेत किंवा ज्यांनी जॉईन केलेले नाही किंवा ऑप्टिंग आउट चूज करून एकापेक्षा जास्त पदावर त्यांचं निवड झालेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, त्या जागा काय असतात, वॅकंट राहिलेल्या असतात। आता त्या वॅकंट जागा ज्या राहिलेल्या आहेत त्या जागेवरती जे उमेदवार वेटिंगवरती आहेत, ओके, जे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांचं नावाचा समावेश आहे अशा उमेदवारांना काय करतील ते बोलवतील। ठीक आहे, जॉईन करण्यासाठी किंवा DV तुम्हाला बोलवण्यात येईल आणि नंतर तुमचं जॉईनिंग या ठिकाणी करून घेतली जाणार आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे DMR कडून। जर माहिती तुम्हाला समजलेली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण ज्या काही अपडेट येत आहे DMR कडून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। ओके, सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।